पती पत्नीचं नाते हे प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं. मात्र यातलं एकही संपलं की संसारात अनेक अडथळे येतात. यानंतर अनेकदा जोडपे वेगळे होण्याचा निर्णय घेतात. मात्र काही वेळा हे सगळं प्रकरण अतिशय भयानक वळणावर पोहोचतं. अशीच एक घटना आता उत्तर प्रदेशाच्या कानपूर मधून समोर आली आहे, ज्यात एका महिलेने बॉयफ्रेंड सोबत मिळून आपल्याच पतीची हत्येचा कट रचला. महिलेने आधी पतीला कानपूरहून लखनौ येथे हॉटेलमध्ये नेलं. तिथे तिने प्रियकरासोबत मिळून पतीला विष पाजून ठार केलं. यानंतर रुग्णवाहिका बोलून त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून मृत्यू प्रमाणपत्र घेऊन तिथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. पुनीत शर्मा नावाच्या व्यक्तीने कानपूरच्या नौबस्ता पोलीस ठाण्यात त्यांची सून नेहा शर्मा, मुलगा प्रतीक शर्मा आणि त्यांची मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. ही तक्रार 20 मार्च रोजी दाखल करण्यात आली होती. 6 मार्च रोजी पुनीतची सून पती प्रतीक शर्मा आणि मुलांसह अयोध्येतील तिच्या माहेरच्या घरी गेली होती. यानंतर ती 12 मार्चला घरी परतली. मात्र तिचा पती प्रतीक तिच्यासोबत नव्हता. प्रतीक हा मेडिकल स्टोअर चालवायचा. नवऱ्यावर खूप कर्ज असल्यानं नेहाने सासरच्या मंडळींना सांगितलं होतं. त्याच्या कारला अपघात झाला आहे, तो आता तिथेच राहतो, 3 दिवसांनी येईल असं ती म्हणाली. 3 दिवस उलटून गेले तरी प्रतीकचा पत्ता लागला नाही. दरम्यान नेहानी मुलांसह सासरचं घर सोडलं आणि फोनही बंद केला. पुनीत शर्मा याने सून नेहा शर्मा विरुद्ध आपला मुलगा प्रतीक शर्मा याच्या हत्येचा कट रचल्याचा संशय असल्याची तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण उकलण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस पथकाने तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी प्रतीकची पत्नी नेहा आणि तिचा प्रियकर आयुष शर्मा यांना अटक केली. एडीसीपी दक्षिण यांनी सांगितले की दोन्ही प्रेमीयुगलांनी असा कट रचला होता की पोलिसांना संशय येणार नाही. अयोध्येला जाण्याच्या बहाण्याने नेहा लखनौमधील एका हॉटेलमध्ये पोहोचली होती. नेहाने तिचा प्रियकर आयुष शर्मा सोबत मिळून पती प्रतीक याला हॉटेलमध्ये विष पाजलं. यानंतर प्रतीकची तब्येत ठीक नसल्याचं सांगत नियंत्रण कक्षाला फोन करून रुग्णवाहिका बोलवली. त्याला रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात नेलं. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. यानंतर शवविच्छेदनानंतर तिथेच त्याचा अंत्यसंस्कार देखील करण्यात आले.